Hello friends, on behalf of REDA MCHI, hello friends, on behalf of REDA MCHI, I Rajesh Prajapati take pleasure in welcoming you all to the 9th episode of our webinar series. दोस्तों, आज का दिन हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण है। आज जब हम लोग एक अनिश्चितता के वातावरण से गुजर रहे हैं, when we are staring at uncertain times of our business and when the government of Maharashtra is doing its every bit to fight this corona battle tooth and nail, ऐसे मौके पर हमें मार्गदर्शन देने के लिए, हमें प्रोत्साहित करने के लिए और हमें दिशा दिखाने के लिए एक बहुत ही विशिष्ट, महत्वपूर्ण और महान हस्ती हमें संबोधित करने आई है हमारे वेबिनार के माध्यम से। Yes, my friends, on behalf of REDA MCHI, आवाज ठीक येत नाही। On behalf of REDA MCHI, it is my honor to welcome and introduce Cabinet Minister, the Revenue Minister, Government of Maharashtra, Honorable Shri Vijay, alias Balasaheb Bhausaheb Thorat, or as he is lovingly and fondly called, Honorable Shri Balasaheb Thorat ji. Friends, Honorable Shri Balasaheb Thorat ji was born on 7th February 1953 in the freedom fighters family at Jorve village, Sangamner district, Ahmednagar. He has completed his BA and LLB from Pune University. अपने युवावस्था में ही इंडियन नेशनल कांग्रेस को उन्होंने ज्वाइन किया। वे यूथ कांग्रेस के वरिष्ठ नेता के रूप में उभरे। दोस्तों, he is a very dynamic personality, very proactive and very fast decision maker. Only 2 days back, he got an information from a tweet that the migrant laborers in the state were not getting rations because they had a ration card of another state. So he immediately swung into action, and within 1 day, he pushed out a circular stating, reversing that situation. And lakhs of laborers have benefited out of that. So he's that dynamic a person. And we are very fortunate to have him with us. It's no surprise that because of this dynamism, he has been, awarded as the most dynamic MLA and the most and the best MLA awards among so many awards which he has won. दोस्तों, 1985 से लगातार अभी तक 8 बार वे संगमनेर मतदान क्षेत्र से भारी बहुमत से एमएलए का चुनाव जीते हैं। 1999 में वे स्टेट मिनिस्टर बने और 2004 में जब भी महाराष्ट्र में कांग्रेस की सरकार रही, तभी वो मिनिस्टर के रूप में उन्होंने अपना योगदान दिया। उस्मानाबाद, लातूर, नागपुर, औरंगाबाद जैसे डिस्ट्रिक्ट्स के वे गार्डियन मिनिस्टर रहे, पालक मंत्री के रूप में उन्होंने कार्य किया। ऐसे डायनामिक और एक्टिव मिनिस्टर आज हमारे साथ हैं। आज महाराष्ट्र सरकार में कैबिनेट मिनिस्टर के रूप में वो कार्यरत हैं, विद्यमान हैं। और दोस्तों, मैं बहुत ही हर्ष और गर्व से आदरणीय श्री बाला साहेब थोराट जी, मंत्री जी का हमारे इस वेबिनार में स्वागत करता हूं और उनसे हमें संबोधित करने के लिए आमंत्रित करता हूं। इसके पहले कि आदरणीय श्री बाला साहेब थोराट जी हमें संबोधित करें, हम इस वेबिनार में REDA MCHI के तात्कालिक अध्यक्ष श्री नयन भाई शाह से अनुरोध करेंगे कि वे हमारे विशिष्ट अतिथि श्री बाला साहेब थोराट जी को हमारे संस्था के बारे में अवगत कराएं और REDA MCHI के सौजन्य से जो काम हम लोगों ने गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के साथ मिलकर हमारे लेबर के लिए, एम्प्लॉयज के लिए और आम जनता के लिए जो कार्य किए हैं, वे सभी का उनको ब्यौरा दें। तो ओवर टू यू नयन भाई फॉर योर ओपनिंग रिमार्क्स एंड वेलकम एड्रेस। थैंक यू। धन्यवाद राजेश। नमस्ते सर एंड सर वेलकम टुडे सर। सर, मी खरं सांगू तर आता मला वाटतं 5-10 सेकंडसाठी मला बोलायला येईल नाही साहेब, कारण मी इतकं खुशीमध्ये आहे की आपण आमच्या एकच कॉल मध्ये
आपण हा एग्री केला आणि यू आर द फर्स्ट मिनिस्टर, बाकी लोक पण सगळे बिझी आहेत की ज्यांनी बिहाइंड द सीन इतके ऍक्शन घेतला आणि इथे आमच्याकडे यू हॅव कम टू ऍड्रेस अस टुडे सर. सर, एमसीएचआई इज अ बॉडी, इट्स लाइक अ स्टेट चैप्टर. वी हैव 1800 मेंबर्स, 1800 सदस्य है हमारे. और ये एमसीएचआई एमएमआर 5 अलग अलग यूनिट में डिवाइड किया गया है. तो मुंबई का एक यूनिट है, थाना का एक यूनिट है, रायगढ़ नवी मुंबई का यूनिट है, वसई विरार का यूनिट है, और अलीबाग और उस पनवेल उसका यूनिट. ऐसे हमारे 5 यूनिट है सर. और हमारी संस्था सर मोर देन 35 इयर्स ओल्ड है सर. और कमिंग टू ये जो कोरोना वायरस कोविड का जो सर पूरा चल रहा है सर, भले हम सब डेवलपर्स को पैसे की तकलीफ है, लिक्विडिटी की तकलीफ है, आज पगार भी देने को हमें सोचना पड़ता है कि हम हमारे स्टाफ को पगार कैसे देंगे, फिर भी सर मैं आपको बहुत गर्व से कहना चाहता हूं कि कोई भी डेवलपर ने वो उनकी आर्थिक परिस्थिति देखी नहीं, पर ये देखा कि देश को बचाना है. अगर हम बाकी सब बचेंगे तो हम भी बचेंगे. पहली बात सर, पवई में म्युनिसिपल कॉर्पोरेशन का एक बड़ा ट्रेनिंग सेंटर था, उसका नाम है MCR, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई कैपेबिलिटी बिल्डिंग मैनेजमेंट रिसर्च इंस्टीट्यूट. वहां पे जो ट्रेनिंग फैसिलिटी थी, तो वहां पे 250 कमरे थे जो कभी यूज नहीं हो पा रहे थे. प्रवीण परदेशी साहब ने हमें कॉल दिया 7 मार्च को कि मुझे 250 बेड 4 दिन में मुझे रेडी करके चाहिए, क्योंकि 12 तारीख को 26,000 दुबई और बाकी के गल्फ के लोग लेबरर्स आने वाले थे. तो उसमें से कोई लगे कि कोई बीमार है, तो तब तक 7 हिल्स या बाकी की जगह रेडी नहीं हुई थी. 4 दिन के अंदर सर वो पूरी 250 बेड की फैसिलिटी हमने रेडी कर दी. उसके अलावा सर मुंबई में आपने देखा होगा कि काफी सारे होर्डिंग्स लगे हैं, जहां पे हमने पब्लिक ओपिनियन बनाई थी कि कोरोना से डरना नहीं, कोरोना का सामना कैसे करना चाहिए, किस तरह से हमें हाइजीन करना चाहिए. तो जितने 12,000 होर्डिंग थे, उसमें से करीब 7 से 8,000 होर्डिंग की सारी क्रिएटिव सारा काम क्रीडा एमसीएचआई ने लिया. उसके अलावा सर जो पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट है, कि कोई भी मरीज को जब एक डॉक्टर नर्स देखता है तो पीपीई उनको लगता है, उसकी शॉर्टेज हुई. हमारे डोमिनिक रोमेल ने सबको इकट्ठा करके करीब अब तक 5,000 तक पीपीई किट्स एक वेरी क्रूशियल टाइम पे दिया, जब कहीं से नहीं मिल रहा था. उसके अलावा सर आज 70,000 लेबरर्स है, 70,000 लेबरर्स है हमारे सारे मेंबर्स के साइट के ऊपर. गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की जो मिड डे मील है, वो अब तक सबको नहीं पहुंची है. जब तक वो नहीं पहुंचती है, ये सारे लेबर्स का ब्रेकफास्ट, लंच, डिनर, उनका सोशल डिस्टेंसिंग रखना, फ्यूमिगेशन करना, ये सारे मेंबर्स ने अपने पे ले लिया. उसके अलावा सर हमारे धवल, अजमेरा, आनंद, माने और बाकी लोगों ने 40,000 फेस मास्क आज से 15 दिन पहले सारे मुंबई पुलिस को दिया. तो सर इसकी तो गिनती अभी करनी नहीं है, एक्चुअली बोलना भी नहीं चाहिए, क्योंकि ये तो हमारा कर्तव्य है, ये हमें सब करना ही है सर. पर हम ये कहना चाहते हैं कि हम पीछे हटे नहीं. आज भी हमारे मेंबर्स स्टेट गवर्नमेंट के या कॉर्पोरेशन की जो व्हाट्सएप ग्रुप है, उसमें हम मेंबर्स है. कहीं से भी कोई भी छोटा सा भी एक रिक्वेस्ट आती है, हम सब काम पे लग जाते हैं सर. तो सर इसके साथ आपको ये थोड़ा हिस्ट्री देना था. इवन आपको याद होगा तो जब मंगरूल और लातूर में अर्थक्वेक हुआ था, तो पूरा मंगरूल गांव एमसीएचआई ने दत्तक लिया था. तभी हमारे प्रवीण दोषी, रजनी अजमेरा, मफतराज विनोद जी, उन्होंने मयूर शाह, उन्होंने काफी उस पर मेहनत की थी. तो सर इस थोड़े इंट्रोडक्शन के साथ मैं आपको एक दो बहुत ही अर्जेंट चीज आपके सामने रखना चाहता हूं. सर पहले क्या हुआ है कि लॉकडाउन से पहले हमारे सारे डेवलपर्स ने करीब हजारों फ्लैट जो बेचे हैं, उनका रजिस्ट्रेशन जब तक नहीं होता है ना, तब तक हमें बैंक लोन डिसबर्स नहीं करती है. तो 3 दिन पहले रजनीश कुमार जो स्टेट बैंक के चेयरमैन थे, उनके साथ हमारी एक वेबिनार हुई थी. हमने उनको रिक्वेस्ट किया कि स्टैंपिंग तो ई स्टैंपिंग हो जाता है,
रजिस्ट्रेशन हो नहीं पाता है क्योंकि रजिस्ट्रेशन ऑफिस बंद है, कोई जा नहीं सकता है। तो आप हमें एक एमओयू के तौर पे आप वो फर्स्ट डिसबर्समेंट रिलीज करो। उन्होंने कहा कि अगर महाराष्ट्र सरकार एक ऑर्डिनेंस निकालती है या कोई नोटिफिकेशन निकालती है, ये क्लैरिफाई करते हुए कि स्टैंपिंग होने के बाद 3 महीने के पीरियड में भी अगर रजिस्ट्रेशन हो जाता है तो वो ठीक है, और तब तक हाउसिंग फाइनेंस कंपनी या बैंक्स उसको मॉर्गेज करके फर्स्ट डिसबर्समेंट दे सकती है। तो इससे क्या होगा सर कि कैश फ्लो हमारा चालू होगा। आज क्या हुआ है सर, हमारा पूरा कैश फ्लो बंद हो गया है। तो ये हमारी पहली विनंती थी कि अगर कोई ऑर्डिनेंस या कोई नोटिफिकेशन अगले 24 घंटे में या अगले 48 घंटे में अगर आ जाता है तो काफी राहत रहेगी, क्योंकि ये लॉकडाउन आगे कब चलेगा हमें हमें किसी को पता नहीं है। अब तक 15 में भी हो सकता है। तो इसकी ये हमारी पहली इमीडिएट रिक्वेस्ट थी। तो यही इंट्रोडक्शन के साथ मैं ओवर टू राजेश फॉर द नेक्स्ट थिंग सर। राजेश। थैंक यू नयन भाई। और अब मैं आदरणीय मंत्री जी श्री बाला साहेब हाँ। थोराट जी से निवेदन करता हूं कि वे हमें 2 शब्द अपने मार्गदर्शन में कहें। आपलं सर्वांचंच वेबिनारच्या माध्यमातून होत असणाऱ्या या चर्चेमध्ये मी स्वागत करतो। महसूल विभागाचा चार्ज घेतल्यानंतर आपण भेटलो होतो, म्हणजे नयन शहाजी, प्रजापतीजी आम्ही एकत्र बसलो होतो आणि काही चर्चा आपण तर त्यावेळेस केल्या होत्या, त्या परिस्थितीमध्ये त्या चर्चा केल्या होत्या। आता तर परिस्थिती आणखी बदललेली आहे आणि या संकटामध्ये कोविड-19च्या संकटामध्ये आपण सर्वजण एक जबाबदारी म्हणून, सामाजिक जबाबदारी म्हणून सहभाग करता आहात, एक मानवतेच्या भूमिकेतून करता, याचं कौतुक निश्चितपणे शासनाला सुद्धा आहे। आम्हालाही त्याचा आनंदच आहे की आपण सर्वजण एका हातात हात घालून काम या संकटामध्ये करतो आहोत। काही प्रश्न मला खरं म्हणजे तुमच्याकडून परत प्रश्न ऐकायचे। मला माहिती आहे की नोटाबंदी झाली, अनेक अर्थव्यवस्थेतले बदल त्यामुळे झाले, जीएसटी आली त्यामुळे काही बदल झाले। ह्या सगळ्या याच्यातून अडचणीतूनच आपण पुढे जात आहोत, ही वस्तुस्थिती आहे आणि एक मंदीची लाट संपूर्णपणे सगळ्या देशामध्ये सुद्धा आहे। या सगळ्या संकटामध्ये आपण सर्वजण आहोत। अर्थव्यवस्था त्यामध्ये अडचणीत आहे, सामान्य माणूस अडचणीत आहे, ग्राहकही अडचणीत आहे, आपण अडचणीत, ही व्यवस्था आहे। त्याच्यात हे कोरोनाचं संकट आपल्या सर्वांवर आलं आहे आणि यामधून सगळ्या आपल्याला मार्ग हे तर काढावंच लागणार आहे। पुढे कसं जायचं ठरवावं लागणार आहे। याचं माझं मत असं आहे की आता आपण परत मी परत एकदा बोलतो, आपण त्यामध्ये आता जे काही सजेशन्स, आता एक नयन भाईंनी काही एक सजेशन दिली, आपण असं करू की याचं प्रोसिडिंग माझं ऑफिस सुद्धा करणार आहे। आपण एक प्रोसिडिंग करा, आजच ते ईमेलवर 3-4 वाजेपर्यंत जरी आलं ते प्रोसिडिंग, आणि माझं ते मॅच करून घेईन मी, आणि आपण ते जे सगळे मुद्दे येतील ते जे तातडीचे आहे त्याच्यावर काय करता येईल असा विषय घेईल। काही माननीय मुख्यमंत्र्यांशी आपल्या सर्वांशी सुद्धा व्यक्तिगत चांगले संबंध आहेत माझं, मी सुद्धा त्यांना काही गोष्टी सांगू शकतो, रोज चर्चा आमची असते, तर त्यामध्ये सुद्धा मी ते मुद्दे मांडेल की हे तातडीच्या गोष्टी आहेत का, यामध्ये आपल्याला काही गोष्टी करता येतील आणि त्या सगळ्या करता गरजेच्या आहेत, त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया। म्हणून आता मला असं वाटतं की तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता आकडा जो 566 लोक आता वेबिनारवर सहभागी झालेले पार्टिसिपंट, आपण 3-4 जण लीड करणार आहात। म्हणजे ते मराठी तर सगळ्यांचंच चांगलं आहे, मला मी ऐकलेलं आहे, त्यामुळं आपण मराठीतच बोललो तरी हरकत नाही, नसेल जमलं तर हिंदीत बोला, हिंदी आम्हाला समजतं, थोडं चालू असतं आपलं, परंतु आपण एकत्र चर्चा तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करू शकतो। म्हणून आता मग विषयावर आपण जाऊ तर कोणते मुद्दे आहेत की ज्याच्यावर आपल्याला विचार करायचा। राजेश एक मिनट लूंगा अपने मुफद्दल जी को तू कहे उसके पहले। ये सर, एक तो ये जो ऑर्डिनेंस का जो हमने विनंती की रजिस्ट्रेशन के लिए,
साथ साथ में सर और एक विनंती थी कि ये कस्टमर्स अभी जो है वो सब डर गए हैं, उनको चिंता है कि हमारा नौकरी रहेगी, हमारी इनकम रहेगी कि नहीं, तो वो लोग डर रहे हैं कि आज फ्लैट खरीदने के लिए। तो खाली 4 महीने के लिए हमारी एक विनंती थी, 4 महीने के लिए, कि अगर स्टैम्प ड्यूटी जो आज 5% है, ऑलरेडी 1% तो कम हो गई थी, वो अगर 1% पे या 0% पे खाली 4 महीने के लिए आ सकती है ना, तो ये सारे कस्टमर्स खींच के वापस आएंगे, क्योंकि उनको मालूम है ये जो कंसेशन है खाली 3 महीने के या 4 महीने के लिए है। तो ये दो इमीडिएट अर्जेंट थी जो आप मुख्यमंत्री या कैबिनेट में लेके अगर आप इमीडिएट कर सके तो। राजेश अभी आगे जो या मी नोंद घेतो तुमच्या सगळ्याची, प्रोसिडिंग करू आपण याचं सगळं. ओके. Now I will request Mafatraj Munot ji, our senior past president, to kindly ask his question. Trupti, can you take in Mafatraj? Mafatraj sir is not online yet. Rajni bhai, Vimal bhai. Rajni bhai is here. One. So I would request Rajni bhai to kindly ask the next question or suggestion. Trupti, please unmute Rajni bhai. He's on unmute. नमस्कार सर. नमस्ते. सर, सबसे पहले तो हमारी सबकी ओर से वी आर प्राउड ऑफ आवर गवर्नमेंट इन दिस टाइम ऑफ क्राइसिस. आवर गवर्नमेंट्स आर डूइंग excellent job for the betterment of the public. Please accept our heartiest congratulations and compliments, sir. Thank you. Sir, my question is that as our associations are discussing with you regarding these ready reckoner rates, this is very high. So our request is that ready reckoner rate should be bring down as per our request made by our representation. ठीक. Nayan bhai, would you like to add something here? Nayan bhai, would you like to add something here? Unmute करिए. या Yeah. हेलो. यस. नहीं, रजनी भाई ने शॉर्ट में प्रॉपर्ली कहा है, सो आई थिंक लेट द नेक्स्ट पर्सन प्रोसीड. Okay. So now we will request, हमारा रिक्वेस्ट है कि विमल जी अब अगला प्रश्न पूछें. बहुत धन्यवाद. जो हिसाब से प्रोफेशनली गवर्नमेंट काम कर रही है और एक लास्ट पर्सन तक का भी फोन अटेंड कर रही है. एंड few instances where Mafatraj is not able to get in. We have few instances where they have quarantined even a single person. So exceptional professional job. Thank you very much, sir. Sir, तो रजनी भाई ने बताया, उसमें मैं खाली इतना बोलूंगा कि जो लैंड रेट का जो कॉलम होता है अपने रेडी रेकनर में, वो लैंड रेट बहुत ही बेस के बिना होता है, क्योंकि लैंड के ट्रांजैक्शन ही नहीं हो रहे. तो लैंड रेट का जो कॉलम है वो निकाल के वो जो रेसिडेंशियल रेट है उसका 30% करके अगर फिक्स कर दिया तो रेसिडेंशियल के ट्रांजैक्शन के रेट तो हर टाइम मिलते ही है सर. तो ये बहुत बड़ा रिलीफ होगा, क्योंकि आज हमारी जो कॉस्टिंग है सर, वो पूरी कॉस्टिंग इसके ऊपर बेस हुई है प्रीमियम्स की. तो आवर रिक्वेस्ट इज कि वो रेसिडेंशियल रेट के साथ लिंक हो जावे लैंड रेट, एंड इट शुड नॉट बी मोर देन 30% ऑफ द रेसिडेंशियल रेडी रेकनर रेट, और लैंड रेट का कॉलम की जरूरत ही नहीं है सर. ठीक. When it comes to MMR. नेक्स्ट विमल भाई. नेक्स्ट. अभी मैं मयूर जी को इनवाइट करता हूं कि वो अपना सवाल पूछे. अगर हो सके तो हिंदी में बात करें या मराठी में तो ज्यादा अच्छा है. हिंदी में भी बात करेंगे तो अच्छा. नमस्कार साहब. बहुत ही अच्छा काम चालू है अपने महाराष्ट्र में, मुंबई में वगैरह. एंड आपको खूब बधाई. आपने बहुत ही अच्छी तरह से जो हमारा ये विकट परिस्थिति है उसमें सामना किया है. एंड वी आर ऑल टुगेदर विथ यू सर. हमने भी एज अ मैराथन ग्रुप 1067 यूनिट्स जो होम्स है
वो 4 दिन में हैंडओवर किए हैं क्वारंटाइन के लिए एट पनवेल। तो सब हमारे डेवलपर्स लोग जितनी जो हो सकती है मदद और जो हम कर सकते हैं वो हम लोग कर रहे हैं और इस एक हमारी एक विकट परिस्थिति का सामना कर रहे हैं। सर मेरा मुद्दा था, हम लोग करीबन 5 साल से ये एक पॉइंट पे बात कर रहे हैं कि मुंबई में ये जो स्लम फ्री मुंबई करने में बहुत सारे जो लैंड है उसका जो ट्रांजैक्शन है वो हो नहीं पा रहा है, क्योंकि एक जब स्लम एक्ट आया था तभी उसको बताया गया था कि यदि कोई डेवलपर उस स्लम में ट्रांजैक्शन करता है तो उसका डेवलपमेंट एग्रीमेंट या तो पावर ऑफ अटर्नी एक 100 रुपीज पे स्लम एक्ट बता रहा है कि ऐसे रजिस्टर करना है, लेकिन अपनी रेवेन्यू अथॉरिटी जो है वो ये इसको मान्यता दे नहीं रही है। और इसकी वजह से इवन सीईओ एसआरए ने भी रेवेन्यू डिपार्टमेंट को लिखा है, बहुत सारी लैंड के ट्रांजैक्शन या तो डेवलपमेंट हो ही नहीं सक रहा है, क्योंकि जो जिस एंक्रोच लैंड की वैल्यू ऑलमोस्ट निग्लिजिबल या तो नेगेटिव है, उसकी ये लोग जो आंक कर रहे हैं वो 3 या तो 4 एफएसआई से वैल्यू कर रहे हैं, और उसकी वजह से इसकी जो ट्रांजैक्शन है वो हो नहीं पा रही है। और हम करीबन 48 to 52% ऑफ सच प्राइवेट लैंड इज स्टक अप बिकॉज वो स्लम का रीडेवलपमेंट हो ही नहीं पा रहा है। तो ये हमारा रिप्रेजेंटेशन सर करीबन 4-5 साल से पड़ा है, लेकिन वो उसके बारे में कोई डिसीजन नहीं लिया है, जबकि स्लम एक्ट क्लियरली बता रहा है कि ये ट्रांजैक्शन 100 रुपीज पे डेवलपमेंट एग्रीमेंट किया जाए। ये आप डिस्कशन में 3 पार्ट करेंगे। एक ये जो लॉकडाउन चल रहा है उसमें कुछ कर सकते होंगे तो वो बताने। दूसरा, कोरोना के कारण जो इफेक्ट आए उस पर आप कुछ करना चाहिए वो। और तीसरा, लॉन्ग टर्म थोड़ा सा कि पुराने ये है प्रश्न है, पुराने सवाल है लेकिन हमें करने हैं। ऐसे 3 पार्ट में जाएंगे आप। ओके ऐसा कि ये लॉकडाउन में भी कुछ है ऐसा करना जरूर कर सकते हैं तो वो भी बताना, लॉकडाउन खत्म होने के बाद क्या करना ये बताना, और लॉन्ग टर्म के क्वेश्चन है वो मुझे कोई टाइम मेरे पास है। राजेश, आई एम डन। मयूर भाई का हो गया? Thank you, Mayur Bhai. That was Mayur Bhai Shah of Marathon Group, our immediate past president. Now I would like to invite, मैं आमंत्रित करना चाहता हूँ श्री दीपक गोराडिया, हमारे वाइस प्रेसिडेंट और आने वाले प्रेसिडेंट इलेक्ट श्री दीपक गोराडिया से कि वो अपना प्रश्न पूछें या अपना सजेशन। अरे धवल भाई को बुला ना। Trupti, can you unmute Deepak Goradia ji? So he will have to unmute from his end. And Muffet Raj sir is also online. So we will invite Muffet Raj ji. Muffet Raj ji. Yeah. Muffet Raj ji Manoj is our senior, very senior past president और कल्पतरु ग्रुप के वो अध्यक्ष हैं, चेयरमैन हैं। तो मैं मुफत राज मनोज जी को आमंत्रित करता हूं कि वो अपना सवाल पूछें। नमस्कार सर। नमस्ते। Namaskar. Sorry, I joined very late, so I didn't know what has happened before. But सर हिंदी में सर हिंदी में जरा बात करेंगे तो ज्यादा अच्छा है। हाँ जी, कैसे चलेगा? समझते इंग्लिश में कोई प्रॉब्लम होता नहीं, समझ लूंगा मैं, तो हिंदी में अच्छा रहेगा सबके लिए, और मराठी भी चलेगा। ठीक है सर। I mean, it's my pleasure कि such a tall leader से मैं आपको सवाल कर रहा हूँ of the Maharashtra. Sir, as you know that this industry is going through a very tough phase for last 5 years. Unfortunately, in last 5 years also the government support has not come. उसको government का support कहीं भी नहीं मिला, जबकि सब जगह इसके प्रीमियम दूसरी चीजें सब जगह बड़ी है।
वो लॉन्ग टर्म का विषय है, बट शॉर्ट टर्म में एक चीज ये है कि सबको मालूम है कि आज प्राइसेस वैसे ही 5 साल से प्रेशर में है। आज 30-40% तो भाव गिर गए हैं। अभी भी ये आशा करते हैं लोग कि भाई और भाव गिरेंगे। तो इमीडिएटली अगर आप जो सवाल कर रहे हैं कि इमीडिएट का रिलीफ कोविड के हिसाब से देना चाहिए, तो अगर आप एक सिंपल सर्कुलर निकालें कि भाई 25% वेरिएंसेस ऑफ प्राइस में वेरिएंसेस में 25% का अगर कोई भी वेरिएंसेस होवे तो दैट इज एक्सेप्टेबल, बिकॉज हर एक आदमी अपनी अपनी जरूरत के हिसाब से बेचेगा, कम में बेचेगा, ज्यादा में बिकेगा तो आपको ज्यादा स्टैम्प ड्यूटी मिलना ही है। पर अगर कम में बेचा, किसी की जरूरत पड़ी, किसी को बेचना पड़ा और प्रेशर हुआ तो कम, आज वो लीवे भी आदमी को होना चाहिए। तो दैट अगर आप एक सर्कुलर निकालें कि जो भी गवर्नमेंट ऑर्डर जो भी है, तो कि भाई 25% वेरिएंसेस ऑफ प्राइस इज एक्सेप्टेबल टू द अथॉरिटी। नहीं तो वो एडजुडिकेशन करने जाना लगता है तो उसमें 3 महीना लगता है। अगर आज भी कम हो तो एडजुडिकेट करा सकते हो, पर उसमें प्रोसेस में 3 महीना लगता है, तो 3 महीने में तो बाहर ही भाग जाता है। तो ये पहला सवाल तो मेरा ये है सर। बोलिए दूसरा। दूसरा लॉन्ग टर्म में ये है कि ये आपको मैं लगभग देख रहा हूं कितने सालों से कि रेवेन्यू का सारा माइंडसेट ये है कि ज्यादा से ज्यादा पैसा कैसे लिया जाए, और जबकि इंडस्ट्री 5 साल से ये तकलीफ में है, फिर भी हर चीज का पैसा बढ़ता जा रहा है, प्रीमियम बढ़ता जा रहा है, और आपकी रेडी रेकनर की जो पद्धति है उसमें वेरिएंसेस नहीं है कुछ भी। आज 5 साल से 30-40% भाव कम हुआ है और आगे भी कोई बढ़ने की उम्मीद नहीं है, पर आपका रेडी रेकनर 40% से कम नहीं हुआ। प्लस उसके अंदर हमेशा लीवे देने की जरूरत है। ये क्योंकि आपकी रेडी रेकनर पे ये सारी चीज डिपेंडेंट है, स्टैम्प ड्यूटी उस पर लगती है, आगे के प्रीमियम उस पर कैलकुलेट होते हैं। Now, unfortunately, we cannot scrap this because lot of things are dependent on this. But in an ease of doing business, so it should be scrapped. But वो नहीं संभव है आज, because lot of things are dependent. Income tax is dependent, tax is dependent, various municipal charges are dependent. तो वो नहीं हो सकता है। तो पर इसमें आपकी जो इसकी पद्धति को बहुत सुधारने की जरूरत है, और विद ए पॉजिटिव माइंड सुधारने की जरूरत है। मैंने ये देखा है अक्सर, विद ऑल ड्यू रिस्पेक्ट, सबको मैं आदर के साथ बात कर रहा हूँ, सबका एटीट्यूड ये रहता है कि भाई कैसे ज्यादा से ज्यादा पैसा निकाल। वो एटीट्यूड बदलने की जरूरत है। रेवेन्यू डिपार्टमेंट फैसिलिटेट करना चाहिए डेवलपमेंट को, एनए आपके टाइम पे निकला था, एनए ऑटोमेटिक एनए के हो जाना चाहिए, पर आज उसका प्रैक्टिकल में एनए नहीं हो रहा है ऑटोमेटिकली। आपको तो पूरा मालूम है, आप तो यू आर, आई मीन बाय दिस टाइम यू आर द एक्सपर्ट इन रेवेन्यू। ये मेरा दूसरा सवाल है। प्रजापति जी। जी आप तुम्ही ऐकताय ना प्रजापती जी? हो ऐकतो मी आता मनोजजीने जे सांगितलं ना, पहिला पार्ट मला तो प्रोसेसिंग मध्ये 3 वाजेपर्यंत परत प्रोसेसिंग करायचंय तुम्हाला. चालेल, मी करतो. मी म्हणजे ते म्हणजे आले तर आपल्याला थिंकिंग करता उपयोग. चालेल साहेब. आता मी दीपक गोरडिया सर आ गए हैं, अनम्यूट है. इज दीपक गोरडिया वाइस प्रेसिडेंट ऑफ MCHI, इज ही अनम्यूटेड? प्लीज आस्क योर क्वेश्चन दीपक जी. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. अच्छा लगा आपसे इंटरेक्ट करते हुए. अभी थोड़ा MCHI के वेबिनार में, और काफी चीज आपने, हमारे मेंबर्स ने आपको बताई. अभी आपका सजेशन भी है कि अभी कोविड में इमीडिएट क्या कर सके उसको पहले हम ध्यान में रखें. तो हमारे पॉइंट ऑफ व्यू कुछ भी हमें आपको लगे कि ये कहाँ पे रिलीफ वर्क में कुछ भी जरूरत रहे हमारी, तो हम अलग अलग डेवलपर्स काम कर ही रहे हैं, तो उसमें भी आपका जो भी सजेशन रहेगा हम साथ में उसमें भी जुड़ जाएंगे. अभी
मार्केट सिचुएशन जो है कोविड की वजह से और पोस्ट लॉकडाउन अभी जैसे ग्रेजुअली आप ओपन अप कराएंगे जब तो फर्स्ट रिएक्शन आएगा कि कस्टमर को खरीदने के लिए जो हमारे प्रेसिडेंट नयन भाई ने जो फर्स्ट क्वेश्चन रेज किया कि छोटी शॉर्ट विंडो कुछ मिले स्टैम्प ड्यूटी पॉइंट ऑफ व्यू 4 महीने की या ऐसे कि मार्केट में अभी अनसर्टेनिटी के अंदर कस्टमर को जो राहत मिलेगी स्टैम्प ड्यूटी मिनिमाइज करके अभी आपने 1% तो कम की, उसके लिए भी हम आपको कॉन्ग्रेचुलेट तो कर ही रहे हैं और भी राहत 4 महीने के अंदर के लिए मिले स्टैम्प ड्यूटी और भी कम करने का, तो वो विंडो में कस्टमर्स जो है वो मार्केट में आएंगे, पुराने कस्टमर्स भी स्टैम्प ड्यूटी भर के रजिस्ट्रेशन करेंगे और नया बुकिंग और नया बिजनेस भी ग्रेजुअली चालू होगा। रियल एस्टेट सेक्टर सर आप जानते हैं कि एग्रीकल्चर के बाद में सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट दे रहा है देश को, तो उसको सपोर्ट देने के लिए जो अलग अलग दूसरे जो सजेशंस है कि पोस्ट कोविड हम जो भी सजेशन हम आपको देंगे उसमें आप ध्यान तो जरूर से देने वाले हैं। उसमें का एक और सजेशन था ये जो हम मट्टी जो खुदाई करते हैं रॉयल्टी उसका हमें भरना होता है और वो रॉयल्टी भर के वो मट्टी हम वहीं पे साइट पे बेसमेंट बन रहे हैं तो साइट पे तो नहीं वापर पा रहे हैं, हम साइट से बाहर कहीं उसको निकालना होता है, तो उसमें रॉयल्टी के लिए हर जगह पे काफी दिक्कत आती है। तो उसके लिए हम पोस्ट कोविड इतना अभी इमीडिएट अर्जेंसी नहीं है पर वो हम आपको डिटेल में उसके लिए सजेशन भेजेंगे, तो उसके अंदर में कुछ हमें सुविधा करके देंगे तो हम काफी आभारी होंगे। थैंक यू सर। थैंक यू। धन्यवाद दीपक जी। प्रेसिडेंट इलेक्ट या आने वाले अध्यक्ष यही हैं हमारे क्रेडाई एमसीएचआई के, और मैं अभी हमारे वाइस प्रेसिडेंट श्री बोमन ईरानी जी से दरख्वास्त करता हूं कि वो अपना प्रश्न पूछे। साहेब नमस्कार। नमस्ते साहेब नमस्कार, मी बोमन इराणी बोलतोय। साहेब आपला फार फार आभार, आपण आला आणि आपल्याशी बोलतायत। साहेब फिजिकल हेल्थ चे इम्पॉर्टन्स आपण बघितलंय आणि आपण सगळं करतायत, पण साहेब मेंटल हेल्थ आणि सोशल हेल्थ पण एक फारच इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे आपल्याला आपली मिनिस्ट्रीला कन्सिडरेशन मध्ये घ्यावी लागेल। साहेब सगळ्या डेव्हलपरनी आता त्यांची स्टाफ कशी कमी करायची हे सगळ्यांनी प्रिपरेशन सुरुवात केलेली आहे। कशाला? सगळ्यांना हेच वाटतंय की गव्हर्नमेंट आजपर्यंत काही अनाउन्समेंट करत नाही। बघा आम्ही सगळे विश्व फिरलो आहोत, आम्ही सगळे बघतात की अमेरिकाने काय केलं, जपानने काय केलं, सिंगापूरने काय केलं। आमचं असं म्हणणं आहे साहेब सेंटर तर नंतर करणार, पण आपल्या हातात जे सगळं आहे ते आज केलं तर साहेब हे गुड न्यूज आज तुम्ही पाठवाल तर आमच्या रगात एक जोश येणार आणि ते जोश तर आपण बघू शकणार की लोकांना काढायचं नाही पण लोकांना कसे जास्त काम देऊन त्यांना बिझी ठेवायचं। साहेब हेच माझं म्हणणं आहे। आपल्याला एकदम विनम्र तऱ्हेने मी सांगतोय आपण जे सगळं करणार आहात ते लवकर केलं आणि त्याचं अनाउन्समेंट आज केलं तर लोकांची जॉब्स वाचवणार आपण आणि लोकांना आपण एक आमच्या कस्टमरला पण आपण एक पॉझिटिव्ह इंडिकेशन दिलं। बोला लहान लहान गोष्ट की आपण स्टॅम्प ड्युटीला 50% केली की स्टॅम्प ड्युटी 1% केली। आता ह्या कोविड पिरियड मध्ये 6 महिन्यासाठी लोकांना 1% मध्ये आपण सांगितलं की आपण स्टॅम्प ड्युटी करून देतोय, तर एक फार मोठा प्रोत्साहन होईल, एक फार मोठं बाईंग डिसिजन साठी होईल। साहेब दुसरा साहेब इफ यू डोंट माइंड मी एक आणखी सवाल विचारू इच्छितोय। इन्फ्रा डेव्हलपमेंट मुंबईची जे आहे त्याच्यासाठी प्लीज पूर्ण तऱ्हेने लोकांना असं वाटतंय की आता स्टेट गव्हर्नमेंटला काहीतरी तकलीफ येणार, त्याच्यात हे सगळं डेव्हलपमेंट कमी होईल नाहीतर स्लो होईल। लोकांना एक तरीकेने आपण कॉन्फिडन्स दिलं की मुंबईला जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबईलाच नाही महाराष्ट्रात जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ते आपण वाढवून लवकर पूर्ण करूया, तर तो पण एक इन्फ्रास्ट्रक्चरला मोठी बूस्ट होईल। आणि साहेब माझा एक रिक्वेस्ट होता, आपण कॉम्प्लेक्सिटी जे कमी करायचं, आपण मेकन्झी रिपोर्ट बघितलं तर सगळे जगे EODB जे म्हणतात इज ऑफ डुईंग बिझनेस, त्याच्यात एक कॉम्प्लेक्सिटी कमी केली लोकांना लँड रेकॉर्ड्सची आणि आम्हाला टायटल इन्शुरन्सची काहीतरी एक खात्री दिली, कारण की टायटल इन्शुरन्स रेरामध्ये एक मोठी गोष्ट आहे आणि डेव्हलपरवर अनलिमिटेड लायबिलिटी राहू नये म्हणून आपण एक टायटल इन्शुरन्स लोकांना करून दिली तर आमचा फार फार आभार होईल। आणि साहेब वन्स अगेन आपण आपली गव्हर्नमेंट फारच करत आहेत, लोकांचं फिजिकल हेल्थ
बाबती, पण साहेब त्यांचं मेंटल हेल्थ आणि सोशल हेल्थ पण बघा आणि छान छान अनाउन्समेंट आज केली त्याचा जास्त बेनिफिट होणार. आपण करणारच आहोत तर ते लवकर अनाउन्स करा साहेब, बस एवढीच विनंती. थँक्यू. म्हणजे तुमचे आभारी आहे, तुम्ही छान मराठीमध्ये बोलला. आणि सगळ्या सदस्यांना मी सांगेल की कोरोनामुळे जे काही बदल होणार आहे पुढच्या जगामध्ये, त्याच्यामध्ये आता इथून पुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं महत्व वाढणार आहे. बऱ्याच वेळा आपल्या बैठका अशाच सुरू होतील असं मला वाटतं. आमच्या मंत्रिमंडळाची बैठक तिथं सुरू झाली अशी व्हिडिओ कॉन्फरन्स, आता आपल्या सगळ्यात होतील. तर त्या कशा घ्याव्यात, त्याच्यापासून कसं बसावं, कोचीवर न बसता टेबल खुर्चीवर बसलं तर आपला कसं आहे, लाईट कुठं असावा, हे कॅमेरा कोणता कसा वापरावा, लॅपटॉपचा वापर, हे सगळे जागा तुम्हाला बदल आपल्या जीवनाची खोली आपली अशी करून घ्यावं लागेल तुम्हाला स्टुडिओ सारखी, तिथं बसून आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता येईल असं मला वाटतं. आता झालेला बदल पुढे घ्या. बरोबर आहे साहेब. आज आता मी अजय आशर, ठाण्याचे खूप मोठे डेव्हलपर आहेत आणि ते आमच्या सिनियर वरिष्ठ मेंबर आहेत आणि त्यांना मी आमंत्रित करतो की ते आपले प्रश्न विचारतील. अजय आशर जी. नमस्कार सर. नमस्कार. आशर जी बोला. बोलिए आशर जी, बोलिए. अजय जी. अजय जी अनम्यूट. नमस्कार साहेब, ऐकू येते? येस 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 येस. बोला अजय जी. साहेब मी MMR रिजनला रिप्रेझेंट करतोय आणि इकडे खूप लँड आहे जे ऍग्रिकल्चरल आहे आणि त्यांना NA मध्ये कन्व्हर्जन करतोय. म्हणजे हे प्रोसेस खूप मोठ्या प्रमाणाने चालू आहे. तर अजूनपर्यंत जे NAचं प्रोसेस आहे, आपण ऑटोमॅटिक सांगितलं होतं तर एक वेगळी गोष्ट आहे, पण ती आम्हाला अशी हवी आहे की ती प्रोसेस कन्व्हर्जनची जी प्रोसेस आहे ते ऑनलाईन फेसलेस व्हावी. म्हणजे ऑल द पॅरामीटर्स आर सेट, म्हणजे इट इज व्हेरी इझी टू डू इट ऑनलाईन. तर हे झालं तर खूप आम्हाला सवलत होऊन जाणार. सेकंडली 1 वर्षाचा NA टॅक्सचा जर आपण वेवर करू शकणार बोला. आणि त्याच्यामध्ये अडचण पण खूप आहे. आपका नेटवर्क जरा चेक करिए अजय जी. त्यामुळे नेटवर्क चेक करत जायचं, ज्यावेळेस बसायचं आपल्याला त्यावेळेस नेटवर्कची सुद्धा काळजी घेत जायची सगळं. आपण शिकू आता हे सगळं. Rajesh, can I ask one question? Yes, yes, please. Sir, one more suggestion I have during this COVID. आप सब जब 5 साल पहले जब आप थे तभी आपने ऑनलाइन रजिस्ट्रेशन फैसिलिटी डेवलपर को भी दी थी. क्योंकि अभी क्या हो रहा है कि रजिस्ट्रेशन जो है वो यदि कम जगह पे हो रहा है तो वापस वहाँ भीड़ बढ़ रही है और सोशल डिस्टेंसिंग की वजह से हम यदि वो सेंटर्स और बढ़ा पाए और वो ऑनलाइन रजिस्ट्रेशन डेवलपर को भी जहाँ 500 एग्रीमेंट है होने वाले हैं वो उनको भी वो फैसिलिटी ऑनलाइन रजिस्ट्रेशन की दी जाए तो उसकी वजह से ये रजिस्ट्रेशन का जो प्रोसेस जो बैकलॉग होगा अपना जो 3 महीने से नहीं हुआ है वो भी बहुत सोपाई हो जाएगा बाद में. अच्छा सजेशन, बहुत अच्छी सजेशन, अच्छी सजेशन. Ajay, are you there? धन्यवाद साहब. Ajay, are you there? We were not able to hear your second question. Ajay bhai. Trupti. Yeah, it was almost like what Mayur was telling. पण मला एवढंच सांगायचंय की मी लास्ट ऑलमोस्ट 1 वर्षापासून प्रयत्न करतोय. आमचे जे लार्ज डेव्हलपमेंट आहे समजे. अजय भाई, your voice is नाही झाली आहे ते अजिबात चालू नाही झाली आहे.
we have been trying, we have visited Pune, did so many things, but nothing is happening to that. म्हणजे जर ते काय आपल्याला करायला येणार तर आमचा ऑफिस मधून जे रजिस्ट्रेशनचं नवीन जे चालू केलं होतं, ऍक्च्युअली इट हॅज नॉट टेकन ऑफ सर. थँक्यू व्हेरी मच सर. ठीक आहे, आभारी. धन्यवाद सर. और सर जस्ट एक क्विक रॅपअप देण्याकरिता सर, जसं आपण ऐकलंय सर, आय थिंक आज क्लिअरली आपण जसं राईटली सांगितलं, आय थिंक टू क्लिअर आहे आज आपण काय करू शकतो आणि हे परिस्थिती थोडीशी नॉर्मल झाली त्याच्यानंतर आपण काय करू शकाल. तर द की क्वेश्चन अँड द की रिक्वेस्ट इज सर के ऑलरेडी ऍज फार एज द सेक्टर इज कन्सर्न, खरोखर लास्ट 4-5 वर्ष जर आपण पाहिले तर हे फार कठीण राहिले आहे या सेक्टरकरिता. त्याच्याकरिता आम्ही ॲज अन असोसिएशन वी हॅड ऑल कम अँड मेट यू सर. तर परत विनंती हेच आहे सर की काही क्विक पाऊल जर आपण घेतले सर तर खरोखर लोकांचा मनोबल वाढेल आणि लोकांना एक सपोर्ट आणि राहत होईल सर. आणि द इंडस्ट्री रिअली नीड सपोर्ट. जसं बमननी सांगितलं सर, वी आर वन ऑफ द लार्जेस्ट एम्प्लॉयर्स आर. जर MMR मध्ये पाहिलं किंवा देशभरात पाहिलं तर आफ्टर ऍग्रिकल्चर वी आर द सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयर सर. सो सर अत्यंत आवश्यक आहे सर की काही क्विक पाऊल आपल्याकडून आर व्हेरी इम्पॉर्टंट सर. व्हेरी सिम्पल, जसं मयूर आणि अजयनी सांगितलं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल तर एक्झिस्टिंग कस्टमर्स जे आमचे आहेत त्यांना आम्ही सांभाळू शकू सर. जर रेडी रेकनरचं एक सिम्पल पाऊल आपण घेतलं सर की लँड रेट, आज जीएसटी मध्ये सर लँड रेट इज 33% ऑफ द ओव्हरऑल कॉस्ट. आपल्याकडे ऑलमोस्ट सगळीकडे 50% प्लस आहे सर. आणि त्याच्यामुळे सगळे प्रीमियम वाढतात आणि आमची कॉस्ट वाढतात सर. तर एक सिम्पल एक क्विक पाऊल आपण घेऊ शकतो की लँड रेट आपण 33% वर जर आणलं, विच इज इन लाईन विथ जीएसटी विच ऑल द स्टेट्स ऑफ द कंट्री आर फॉलोइंग सर, तर एक खूप मोठी राहत होईल सर. आणि एक टेम्पररीली जर स्टॅम्प ड्युटी आपण 3 महिने 4 महिन्याकरिता कमी केली तर आम्ही कस्टमर्सला परत अट्रॅक्ट करू शकू सर. सो दीज कॅन बी 3 क्विक स्टेप्स सर. ऑनलाईन रजिस्ट्रेशन, 33% लँड रेट अँड 1% स्टॅम्प ड्युटी फॉर 3 to 4 months. It can be a quick relief package for the sector, and obviously once it opens up, we can tackle the other issues. राजेश. Yes sir. Yeah. मेरे 2 पॉइंट्स थे. नहीं अभी सर को बोल. हाँ जी. नहीं नहीं ठीक है ना, मैंने ये सब नोट डाउन हो रहा है, अपना प्रोसीडिंग होने वाला है. राइट सर. सर एक 2 पॉइंट होते. एक हे होतं सर की महाराष्ट्र सरकारने एक फार विजनरी पॉलिसी आणली की जितकी लँड क्लास 2 होती त्यांना एक प्रीमियम भरून करायला सर. नयनभाई शाह आमचे अध्यक्ष बोलतायत. साहेब, महाराष्ट्र सरकारने एक विजनरी पॉलिसी आणली होती की जितकी लँड क्लास 2 आहे त्याच्यामध्ये 1 टाइम प्रीमियम भरून ते क्लास 1 होऊ शकतो. त्याच्यामध्ये काय आहे सर की रेसिडेन्शियल करायची असेल ना त्याची कन्व्हर्जन तर त्याची रेट 25% आहे आणि कमर्शियलची रेट 50% आहे. आता आपल्याला सगळ्याला माहित आहे सर की जितके IT पार्क, BPO ऑफिसेस आपल्याकडे MMR मध्ये महाराष्ट्रामध्ये आली तर तितका जॉब वाढणार. तर आता BMC मध्ये पण जे प्रीमियम आहे ना रेसिडेन्शियल आणि कमर्शियलच्या ते पूर्वी डबल होता पण आता 25-35 केला आणि BMC कडे पण आम्ही जाणार आहोत की तुम्ही रेसिडेन्शियल असू दे, इंडस्ट्रियल असू दे, कमर्शियल असू दे 25च ठेवा. तर आमची हात जोडून विनंती आहे सर की हे जे कन्व्हर्जन आहे क्लास 1 करायला, रेसिडेन्शियल असू दे, इंडस्ट्रियल असू दे, कमर्शियल असू दे, त्यांना एकच रेट लावू आपण 25%. हा एक सजेशन होतं. दुसरं असं होतं सर की लास्ट 30-40 सालमध्ये सर आमचे वेगवेगळे बिल्डरांनी एक प्रोजेक्ट साठी वेगवेगळी कंपनी केली होती आणि हर एक कंपनीमध्ये काय कॅपिटल अडकलेलं आहे त्यांच्या बुक्सवर. तर मयूरभाई ज्यावेळी आमचे अध्यक्ष होते त्यावेळी एक विनंती केली होती आपल्याकडे सर की आम्ही आमची फॅमिलीची कंपनीज समजा आता एक जैन म्हणून फॅमिली आहे त्याच्यामध्ये त्यांची आई, त्यांचे वडील, भाऊ, धर्मपत्नी वगैरे ते सगळे वेगवेगळे कंपनीमध्ये ते लोकच त्यांचे पार्टनर्स आहेत. तर त्यांची सगळी कंपनी एकत्र करून त्यांना एक कंपनी करायची असेल त्यांची बॅलन्स शीट चांगली होणार पण ते स्टॅम्प ड्युटीनी दृष्टीने ते एक सेल बघतात सर ते. तर सिन्स इट इज विदिन द फॅमिली देर इज नो कमर्शियल ट्रान्झॅक्शन तर मर्जर अमालगमेशन सर हे जे अलाव केलं ना
विथ ओनली 10 lakhs ऑफ स्टॅम्प ड्युटी, तर काय होईल सर, कंपनीची बॅलन्स शीट वाढणार आणि पॉवरफुल असणार. तर हा एक दुसरा होता. आणि तिसरं काय झालंय सर, की हा कोविडच्या मुळे दी इकोनॉमी इज गोइंग डाउन. तर काफी सारे डेवलपर है सर जो एक दूसरे के साथ अभी ज्वाइंट वेंचर, ज्वाइंट डेवलपमेंट, रेवेन्यू शेयरिंग ऐसे एग्रीमेंट होना बहुत पॉसिबल है, पर उसकी स्टैम्प ड्यूटी आज सर 5% है. तो अगर हम ज्वाइंट वेंचर, ज्वाइंट डेवलपमेंट, ये सब डेवलपमेंट एग्रीमेंट अगर हम 1% स्टैम्प ड्यूटी पे लाते खाली 1 साल के लिए, ताकि क्या होगा सर, लोगों को प्रोत्साहन होगा, प्रोजेक्ट शुरू होंगे. तो हमारा पूरा सजेशन यही है सर कि जो स्टैम्प ड्यूटी कम करना है या रेडी रेकनर 1/3 करना है, या ये भी जो हम कह रहे हैं सर, ये हम इसलिए कह रहे हैं कि इकोनॉमी को बूस्ट कैसे मिले, ज्यादा से ज्यादा प्रोजेक्ट कैसे शुरू हो जाए सर, ये हमारी विनंती है सर. राजेश, मेरा हो गया. थैंक यू नयन भाई. और जैसा आपने कहा है आदरणीय मंत्री महोदय बाळासाहेब थोरात साहेब, मी 3-4 वाजतापर्यंत आमचे जे सजेशन्स किंवा क्वेश्चन्स आहेत, अर्जंट आणि नॉन अर्जंट दोघेही यादी आम्ही तुम्हाला आपल्याला प्रोसिडिंग्स पाठवू, आणि तुमच्या सचिनला किंवा विकट साहेबांना, आणि ते तुमच्या ऑफिस मधून आम्ही फॉलोअप करू. आणि आता मी we would love to hear sir's opinions also on whatever we've said, so let sir. मी बोलतो ना आता, थोडंसं समारोप करतो मी. ओके ओके. आपली तशी पहिली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, आणि मी तुम्हाला सांगितलं की काळाच्या बदलामध्ये आता हा एक मोठा बदल आहे की आपल्याला हे माहिती नव्हतं, वेबिनार माहित नव्हतं, आपल्याला झूम माहित नव्हतं, हे सगळं माहिती व्हायला सुरुवात झाली. कदाचित आपल्या घरातल्या मुलांना माहिती आहे ते आपल्याला माहित नव्हतं. आता आपल्याला घ्यावं लागणार या सगळ्या ह्याच्यात. त्यामुळे घरातले आता लॅपटॉप आपल्याला वापरावं लागतील. काय हरकत नाही, पण काळाचा बदल आहे, आपल्याला स्वीकारावा लागेल. आणि चांगली आहे काही गोष्टी त्यातल्या पॉझिटिव्ह आहे, का आपण सहजतेनं आता जवळजवळ 600 लोकांबरोबर आपण एका वेळेस बसलोय. हे शक्य नव्हतं, एक सभा केल्यासारखं झालं नाही, एक सगळे सारखं आहे, डायलॉग आहे, संवाद आहे, प्रश्न आपण मांडलेले आहेत, ही सहजता आली, वेळेत जास्तीचा वेळ परत वाचून आलेली. मग काही आता या काळाचा जो बदल मोठा होणार आहे याच्यानंतर, त्याच्यात हा मोठा बदल मला दिसतोय. खरं हे संकट खूपच मोठं आहे, अचानक आलेलं संकट आहे. युद्धामध्ये तरी शत्रू दिसतोय, तर शत्रू न दिसताय अदृश्य शत्रू विरुद्ध लढाई आहे. आपण सर्वजण लढतो. वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला की आम्ही सरकार म्हणून स्वतः माननीय मुख्यमंत्री आम्ही खूप लवकर हा निर्णय घेतला की आमचं सभागृह आम्ही लवकर संपवलं. विधानसभा 1 आठवडा लवकर संपवलं. लॉकडाऊन आपण लवकर महाराष्ट्रामध्ये सुरू केला, देशापेक्षा लवकर आपण सुरू केला. सभागृह संपवण्याच्या जेव्हा चर्चा होती त्यावेळेस आम्ही सर्वजण एकत्र बसलो होतो. विरोधी पक्ष म्हणून देवेंद्रजी फडणवीस होते, आम्ही होतो. सगळ्यांनी म्हटलं की नाही, आपल्याला ही लढाई काळजीपूर्वक जावं लागेल याच्यात, आणि सगळ्यांनी एकत्र जाऊ. आणि त्या पद्धतीने निर्णय एक मतानं झाले, म्हणजे असं काही नाही, याच्यात कोणतंही राजकारण मतभेद न ठेवता आम्ही सुरू केलं. आणि त्याचा परिणाम आहे की काही प्रमाणात आपण ते रोखलेलं आहे. त्याच्यामध्ये शेवटचं जे 3rd स्टेज आहे, ती 3rd स्टेजचं जे आहे त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात स्प्रेडिंग होत असतं. ते अजून आता सुरुवात होते असं भीती वाटते आपल्याला, काळजी घ्यावं लागेल. विशेषतः मुंबई आणि पुन्हा हे क्षेत्र जे आहेत तिथे काळजीचं आहे. स्लम एरिया खूप काळजीचा आहे. आपण सर्वजण या संकटात खूप चांगल्या पद्धतीनं मदत करता आहात, आणि करावी लागेल. अजूनही आपण हातात हात घालूनच पुढे जावं लागेल. शेवटी असं संकट कधीतरी देशावर, मानवतेवर, हे तर देशाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानवतेवर आलेलं संकट आहे. याच्यामध्ये स्टेटची आर्थिक स्थिती जी आहे ना, तिचा विचार तुम्हाला करावा लागेल, काय स्थिती राहणार. आणि सगळ्यात अर्थव्यवस्थेचा विचार सगळ्यांनाच करावा लागणार आहे. देशाला अर्थव्यवस्था, जगाला अर्थव्यवस्थेचा विचार करावा लागणार आहे. देशाला करावा लागणार आहे, आपल्याला करावं लागणार, कुटुंबाला करावं लागणार आहे. असं एक मोठी फेज आलेली आहे, ऐतिहासिक अशी ही फेज आहे आपल्या सर्वांच्या जीवनामधली. तर
ह्यामध्ये स्टेटची सुद्धा आजची स्थिती मी पाहिलं, आम्ही बसतो ज्यावेळेस एकत्र त्यावेळेस लक्षात येतं की यामध्ये स्टेटला आता उत्पन्नच नाही अशी अवस्था आहे. पगाराचे प्रश्न आहे, खर्च मात्र सुरू झालेला आहे. जो असतो फिक्स एक्सपेंडिचर तो तर असतोच, तो काय टाळता येत नाही. उत्पन्नाची बाजू मात्र पूर्ण थांबलेली आहे अशी अवस्था आहे. पुढचे 2-3 महिने कसे जातील हे माहिती नाही. तर ह्या सगळ्या बरं हे किती काळ संकट चालेल हे माहित नाही. अशा याच्यात आपण आहोत. याच्यामध्ये हे खरं आहे की रोजगार खूप देणारं क्षेत्र जे आहे शेतीनंतरचं हे आपलं क्षेत्र आहे आणि खूप मोठा रोजगार आपण निर्माण होत असतो. डेव्हलपमेंट जी आहे देशाची याच्यामध्ये तुमचा वाटा खूप मोठा असतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा ज्यावेळेस विचार होतो त्यावेळेस तुमचं क्षेत्र हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि खूप काम आपण आतापर्यंत केलेलं आहे हे कोणाला नाकारता येणार. गेले 4-5 वर्ष आपल्याला अडचणीचे गेले, आपण सर्वांनीच सांगितलेलं आहे. आणखी त्याच्यात कोणत्या अडचणीतून बाहेर निघतो का काय याची वाटच पाहत असताना हे नवं संकट आपल्या पुढं आलेलं आहे. हे आता याच्यात ज्या काही अपेक्षा तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत याच्यामध्ये माझ्या तातडीने मी आज सहज लगेच चर्चा मी आमच्या सेक्रेटरीशी आणि IGR यांच्याबरोबर करणार आहे की ती ऑनलाईन वर काही आता लगेच काही सुरू करता येईल का, आपल्याला कुठं जागा कशा वाढवता येतील, हे जे सूचना तुमच्या खूप चांगल्या आलेल्या आहेत. इतर काही ज्या सूचना तुमच्या आलेल्या आहेत म्हणजे तातडी याच्या बाबतीत बोलतो, म्हणजे कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर खरं जे आपणही यापूर्वी एकदा आपण भेटलो होतो मंत्रालयासमोरील माझ्या तिथल्या वास्तव्यामध्ये. त्यावेळेस चर्चा झाली होती की जमिनीची किंमत 1/3च्या संदर्भात चर्चा झाली होती. माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर मी ही चर्चा केली होती. त्यांचं म्हणणं असं होतं का हे जर आपण असं करू शकलो तर जो सर्वसामान्य माणूस आहे जो फ्लॅट घ्यायला निघाला त्याला काय फायदा होईल हे आम्हाला सांगा, अशा प्रकारची सुरुवात होती चर्चेची आपली. तेवढ्यात हे कोरोनाचं संकट आलं होतं. त्यांनी सुद्धा काही गोष्टी स्वीकारल्या होत्या परंतु त्यांच्या काही शंका होत्या त्या दूर करायच्या होत्या. तेवढ्यात हे संकट आपल्यावर आलेलं आहे. यामध्ये काही निर्णय घ्यायचे ठरले तर वित्त विभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत महत्वाचा रोल त्यांचाही असतो, ते नाकारता येणार नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे की 4 महिने 6 महिने जर आपण स्टॅम्पचा रेट 1% खाली आणला तर मग पुढे येतील चला आता 6 महिन्यात खरेदी करून टाकू आपण असं म्हणतील. हे मुद्दे आहेत. या शेवटी याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांच्याशी चर्चा आम्हाला करावी लागेल आणि त्यामध्ये ह्या सगळ्या 3-4 गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला चर्चा करावी लागेल वित्त विभागाशी, मुख्यमंत्र्यांशी. ती चर्चा मी निश्चितपणे करीन. आता तातडीनं ज्या गरजा आहे त्याच्या बाबतीत पाहू. आता याच्यात काही लॉंग टर्मचे विषय सुद्धा आपण घेतलेले आहेत. आजच्या प्रोसिडिंग मध्ये ते सुद्धा टाका, कारण त्याच्यावर आता समजा माझ्याच काळामध्ये आपण ठरवलं होतं की येणे सहज करायचं. येणे सहजचं आणखी म्हणजे सहज येणे झालं पाहिजे, त्रास न होता ऑटोमॅटिक येणे झालं पाहिजे असं आपण म्हटलो, पण तसं झालंच नाही असं सर्वांचं मत आहे. आम्हाला आता वेळ आहे तर त्याच्यावर अभ्यास करता येईल का, काय करता येईल आता असे काही बदल आहे त्याच्यावर विचार करायला वेळ आपल्याला आहे. इतर आपण बऱ्याच गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. स्लम लँडच्या व्हॅल्युएशनच्या संदर्भात आहे, इतर विकास करारनाम्याच्या जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंटच्या संदर्भात किंवा कंपनी अमलगिनेशन्स बाबतीतलं लागणारं स्टॅम्प, या सगळ्या गोष्टी आहेत. थोड्याशा आहे विचाराला वाव आपल्याला आहे. मी निश्चित त्याच्यात विचार आपण करूया. जे तातडीचं आहे ते लगेच आपण पाहू काय करता येईल. ऑनलाईनच्या बाबतीत आपण म्हटलंय त्याच्यात मला काय शक्य आहे का आता स्टॅम्पच्या बाबतीत हे, कारण आम्हाला सुद्धा उत्पन्नाची गरज आहे. आज गरज आहे की तिजोरीमध्ये काही ना काही येण्याची. त्याच्यात काय असं काही करता येतं का याचा विचार आजच मी लगेच सेक्रेटरीशी बोलून घेतो आणि त्यावर इतर जे आहे मुद्दे ते आताच थिंकिंग त्याच्यातलं काही थिंकिंग आम्ही करून ठेवू डिपार्टमेंट म्हणून. याच्यात आहे माननीय मुख्यमंत्री, वित्तमंत्री हे महत्वाचे असले तरी तुमची बाजू घेऊन मांडणी करण्याचा प्रयत्न माझा राहील, कारण शेवटी डेव्हलपमेंट मध्ये अत्यंत महत्वाचा आणि विशेषतः लेबर ओरिएंटेड आहे. खूप मोठा रोजगार तुम्ही निर्माण करून देता. आता जे काही दुसऱ्या राज्यातलं लेबर होतं ते जर गेलं तर परत 6 महिने चालू होणार नाही, मान्सून नंतरच काम चालू होईल अशी अवस्था होऊन जाणार.
आणि म्हणून ते लेबर जाणार नाही, त्याची थोडस आपली एक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी म्हणून सुद्धा तुम्ही सांभाळता आहात. सरकार त्यामध्ये मदत करील. ते लेबर व्यवस्थित इथं राहू शकलं तर आपल्या कामाला मदत होईल. या व्यतिरिक्त सुद्धा जिथं शक्य असेल तिथे आपला हातभार राहू द्या. जितकी मदत करता येईल ती मदत आपण करा. एक सामाजिक भावनेतून सर्वांनी हे काम आपल्याला करायचंय. आजची चांगली बैठक झाली. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार या निमित्तानं मी मानतो. सर एक मिनिट राजेश साहेब, मी नयन शाह परत आहे. साहेब, आमची एक विनंती होती, आपण एक कोर ग्रुप करू सर, कारण लॉकडाऊन मध्ये आता आपल्याला फोनवरच का झूम वरच बोलायला लागल. तर आता 600 मेंबर्सची आवश्यकता नाही. आपण एक 5-7 माणसाच्या म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधून समजा करीर साहेब आहे, आपण आहोत, असे 2-3 MCHI चे मेंबर्स असे एक कोर ग्रुप करू आणि बघून घेऊ की हा लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आपण काय रिलीफ इमिजिएट देऊ शकू सर. तर असं एक चांगली कल्पना आहे. तुमचा एक थिंक टँक करू आपण. थिंक टँक हो, थिंक टँक करू सर. चर्चा करायची काही हरकत नाही. आणि तुम्हाला वेळ देईल मी, आपण बसू, त्याच्यात जास्त चांगली चर्चा आपल्याला करता येईल, समजून घेता येईल. काही गोष्टी आपण निश्चितपणे करू. ओके, सगळ्यांचे आभार आहे सगळ्यांचा. धन्यवाद साहेब. आणि आता मी जयेश गांधींना आभार प्रदर्शनासाठी बोलवतो आणि अनाउंसमेंट साठी बोलवतो. शांतिलाल कटारिया जी है, उनको बोलने दो. शांतिलाल कटारिया जी है, क्रीडा नेशनल के वाइस प्रेसिडेंट नासिक. प्लीज हमको अनम्यूट करो जरा प्लीज. सर नमस्कार. क्रीडाच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा आपणाला भेटलेलो आहोत. एक 15 दिवसापूर्वी देखील बोललो होतो. सर, या क्षणाची अतिशय महत्वाची जी गरज आहे की आम्हालाही कळतं की आपण उत्पन्नाचा विचार करताय, परंतु खरंच जर सर आपण 1% स्टॅम्प ड्युटी किंवा योग्य असेल ती जर कमी करून लवकरात लवकर चालू केलं तर त्याचा इफेक्ट सर्वात जास्त दिसेल. इतर गोष्टींचा विचार आपण भले थोड्या 4-8 दिवसानंतर करूयात, पण हा निर्णय जर आपला माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांशी बोलून जर घेता आला तर सर खूप खूप लवकरात लवकर चांगले रिझल्ट दिसतील. या लाईनला थोडस गिअरअप होईल आणि आपण बोलता तसं त्याच्यामध्ये फ्लॅट परचेसरचाच फायदा आहे, आम्हा लोकांचा फायदा नाहीये. आम्हाला फक्त सर फिनान्शियल टर्नओव्हर जर झाला तर आमचा फायनान्स फ्लो प्रॉपर दिसेल. धन्यवाद सर. बरोबर. शांतिलालजी, आपण पण ते थिंक टँक मध्ये राहू. क्रीडा महाराष्ट्र. ओके, हो. तर आता मी जयेश गांधींना आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो. जयेशभाई गांधी. धन्यवाद राकेशजी. आजच्या घडीत लॉकडाऊनच्या वर्तमान परिस्थितीला अनुसरून आयोजित केलेल्या वेबिनारला उपस्थित महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरातजी व सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कोविड-19 ह्या महामारी विरुद्धच्या लढ्यात वर्तमान सरकारच्या योजना व धाराधोरणे या विषयावरील आपले मार्गदर्शन आमच्या सर्वांसाठी पथदर्शक व आशास्पद राहील. आपले सहकार्य येणाऱ्या परिस्थिती नक्कीच आम्हाला बळ पुरे पाडेल. परिस्थिती जरी विकट असली आपण आपले कार्य निरंतर सुरू ठेवू व विषमतेवर मात करू. आदरणीय मंत्री महोदयांचे व सर्वांचे क्रीडाच्या वतीने पुनश्च धन्यवाद मानतो व सर्वांची सुरक्षिततेची मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.